नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आलेली आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. तिला आज ठाणे कोर्टात हजर केलं गेलेलं आहे. कोर्टानं तिला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अभिनेत्री केतकी चितळेला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे. कालच तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर आज तिला ठाणे कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टानं 18 मे पर्यंतची पोलीस कोठडी केतकी चितळेला सुनावलेली आहे. कोर्टाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी सुरू होत्या. सोबतच आंदोलन एक प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं. ही दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या ठाणे कोर्टाबाहेरची दृश्य आहेत. शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, केतकी चितळेला 18 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे. काय या सगळ्या संदर्भातली माहिती? अजिंक्य, केतकीला ठाण्यातल्या न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं. सुट्टीचं न्यायालय होतं. यामध्ये व्ही राव जडेजा ह्या ज्या महिला न्यायाधीश आहेत यांच्या न्यायालयामध्ये तिला हजर करण्यात आलं होतं. यावेळी तिची काही तक्रार आहे का पोलिसांसंबंधी किंवा इतर काही तक्रार आहे का अशी कोर्टाने विचारणा केला. तेव्हा तिनं नाही म्हटलं. यापुढे जाऊन तिला वकील पाहिजे का किंवा तुमचे वकील कोणी आले नाहीत का यावर तिने नाही म्हटलं. पण पुढे जाऊन ती स्वतः या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद करू लागली. तिने इंग्रजीमध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि सुरुवातीला तिने केलं की मी जी पोस्ट केलेली आहे ती मी खुशीने केलेली आहे, माझ्यावर कोणताही दबाव नव्हता आणि जी पोस्ट केलेली आहे ती मी माझ्या मर्जीने केलेली आहे. मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये, राजकीय लीडर नाहीये, मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केलेली आहे ती एक माझी प्रतिक्रिया आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि असं जर असेल आणि ज्या पद्धतीनं ही कारवाई केली गेलेली आहे यामुळे बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का? त्याचबरोबरीनं मी काही मास लीडर नाहीये की मी काही लिहिल्याने बोलण्याने कुठेही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं जे भाष्य आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे केतकीनं न्यायालयामध्ये केला आणि हा सगळा युक्तिवाद जो आहे तो इंग्रजीमध्ये सुरू होता. आणि शेवटी तिने कोर्टाला सगळा युक्तिवाद संपला त्यावेळी पुन्हा ती म्हटली की मी केलेली पोस्ट ही खुशीने आणि मर्जीने केली होती, त्यामुळे मला याच्याबद्दल काही वाईट वाटत नाहीये. पण ह्या पोस्टमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का हा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जो आहे तिनं तिच्या युक्तिवादामध्ये निर्माण केला होता. याचमुळे पुढे जाऊन न्यायालयामध्ये क्राईम ब्रांच युनिट 1 जे आहेत त्यांचे अधिकारी कृष्णा कोकणी जे आहेत यांनी तिची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तिने जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट तिने कोणाच्या सांगण्यावरून केलेली आहे, कोणी तिला करायला सांगितलेली आहे, तिच्यावर दबाव होता का आणि या करण्यामागे तिचा नेमका हेतू काय होता, यामागे आणखीन कोण आहेत का, यामध्ये तिनं वापरलेला जो लॅपटॉप आहे, जो मोबाईल जो आहे तिचा तो जप्त केलेला आहे. पण तिचा लॅपटॉप जो आहे तो पोलिसांना जप्त करायचा आहे कारण का मोबाईल बंद केल्यानंतरही ती लॅपटॉपवरून फेसबुक प्रोफाईल जी आहे ती हँडल करत होती असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिचा लॅपटॉप पोलिसांना जप्त करायचा आहे ही माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली. आणि ह्या सर्व गोष्टीची जी शहानिशा करण्याकरता त्याचबरोबरीनं शोध घेण्याकरता 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती क्राईम ब्रांच युनिट 1 मागितली होती आणि तिला 3 दिवसांची म्हणजेच 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अजिंक्य, बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेऊच या. आपण पाहिलं तर आता केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नवी दिल्लीमध्ये राणा दाम्पत्यानं आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवभोजन थाळीचा घोटाळा सुरू असून मुंबई पालिका भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे असा गंभीर आरोप केला गेला. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नखाइतकं तरी काम उद्धव ठाकरेंनी करून दाखवावं असं थेट आव्हान देखील दिलंय. मुझे लगता है कि जो दो दर्द उन्होंने मुझे लॉकअप से हनुमान चालीसा पढ़ने के लिए लॉकअप से लेके जेल तक जो पीड़ा दी है, आज भी मैं उस दर्द में ही हूँ. मैं एक चीज जरूर बोलना चाहूंगी. जिस दिन रश्मि ठाकरे को मुख्यमंत्री नहीं रहेंगे, जिस दिन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं रहेंगे, पावर चले जाएगा, उस दिन अगर रश्मि ठाकरे को जेल के पीछे डाला
तब उनको पूछूंगी मैं कि अब कैसा लगता है, कैसा रहता है, दर्द कैसा रहता है, लॉकअप क्या रहता है, लॉकअप क्या रहता है, जेल क्या रहती है, और जेल में हर एक मिनट जो जिसने कुछ क्राइम नहीं किया है अगर उसको डालते हैं तो उसकी पीड़ा क्या रहती है, झूठा ऑफेंस दाखिल करके। तो तब मैं पूछूंगी, पर वो वक्त भी जरूर आएगा जिस दिन आप पावर से साइड में हटोगे, तुम्हारे घर की महिला जाएंगी और तुम्हारी घर की महिला वहां जाएगी, तब मैं आपको पूछूंगी लॉकअप कैसा लगता है। काल जी तू नाव सभा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजींनी जी सभा घेतली त्याच्यामध्ये एकही शब्द माझे शेतकऱ्यांबद्दल नव्हता, एकही शब्द शेतमजदुरांबद्दल नव्हता, एकही शब्द बेरोजगारांबद्दल नव्हता, एकही शब्द लोड शेडिंगचा नव्हता, एकही शब्द माझे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नव्हता। ते सगळं ना बोलताना फक्त टार्गेट करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी कालची सभेमध्ये केलं। शिवथाली, शिवभोजन थाली आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असताना त्याच्यापेक्षा तिप्पट ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी रोजगार द्यायचं काम केलं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापेक्षा 3 पट बेरोजगारी आज उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये वाढलेलं आहे। आणि आज तुम्ही शिवथालीच्या नावावर जे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे घरं भरताय, बाळासाहेबांनी वडापाव शिव वडापाव सुरू केला होता तेव्हा गरीबातला गरीब व्यक्ती वडापाव खात होता, मजदुरी करत होता, पण शिव भोजन थालीची फक्त बोर्ड लागलेला आहे, थाली पण गायब आहे, थालीतले पदार्थही गायब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे फक्त बिलं काढत चालू आहे। तर आपण पाहिलं राणा दाम्पत्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे, टीका होतीये। मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे असा आरोप राणा दाम्पत्यानं आता केलेला आहे। सोबतच शिवभोजन थाळीच्या नावानं भ्रष्टाचार सुरू आहे, फक्त कंत्राटदारांची घरं भरली जात आहेत असा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप सुद्धा राणा दाम्पत्यानं केलेला आहे। सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्या विचारधारेपासून भरकटलेली आहे, कायद्याचा राज्यामध्ये दुरुपयोग केला जातोय असा थेट आरोप सुद्धा राणा दाम्पत्यानं केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सरसकट कायद्याचा दुरुपयोग सुरू असून निर्दोष व्यक्तींना जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू असल्याचं राणा दाम्पत्यानं म्हटलेलं आहे। आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या किशोर तिवारी आहेत फोन लाईनवरनं। किशोरजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। राणा दाम्पत्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे, कायद्याचा दुरुपयोग राज्यात सुरू असल्याचं म्हटलंय। सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या विचारधारेपासून भरकटलेत असं देखील त्यांनी म्हटलंय। आपली पहिली प्रतिक्रिया। कसं झालंय नवनीत राहण्याचं की त्यांना चर्चेत राहण्याची सवय झाली आहे आणि स्वस्त पब्लिसिटीसाठी ते मुख्यमंत्र्यांवर वारंवार आरोप करत आहेत आणि त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही। मात्र आम्ही आमच्या हिंदुत्वापासून भटकलो नाही आणि कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की आमचं जे आहे ते महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने लोकांना पोटाची थडगी भरण्यासाठी व रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पण किशोरजी, राणा दाम्पत्याचं तर असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्यात आल्यापासून बेरोजगारी 3 पटीनं आणखी वाढली आहे। सोबतच ते म्हणतायत मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे, शिवभोजन थाळीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नाही, याच्या व्यतिरिक्त ते काय बोलतील, मात्र त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर जरूर सादर करावे आणि एप्रोप्रिएट फोरमकडे जाऊन तक्रार करावी। मात्र बेरोजगारी अख्ख्या भारतात वाढलेली आहे, कोरोनाच्या काळात बेरोजगारी वाढलेली आहे, याची कारणं केंद्राकडे विचारायला पाहिजे। केंद्राला तर काही विचारत नाही, एवढी महागाई वाढली आहे, त्यांच्या
स्वतःच्या मतदारसंघात इतके प्रश्न उपस्थित असताना हां त्यांना राज्याचं राजकारण आणि भारताचं राजकारण करायचं आहे. मला वाटतं की त्यांनी जे आरोप केले आहेत त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी करावं. मात्र एक गोष्ट आहे की भरकटला कोण आहे, हे भाजपच्या मागे लागून राणा दामपत तर भरकटला आहे, त्यांचा वापर होतोय बरं हे त्यांना कळायला पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध काही बोललो हां तर आपल्याला महत्व मिळेल. नाही, त्याचा वापर होतोय आणि त्यांच्याकडे काही पुरावे असतील आणि काही असतील तर त्यांनी अप्रोप्रिएट फोरमला जावं. माध्यम सुद्धा त्यांना गांभीर्याने घेतील. हळूहळू आता माध्यमांनी त्यांना गांभीर्याने घेणं सोडलं आहे, त्यांना टाळत आहे. तेव्हा ते प्रेस समोर येऊ ह्याच गोष्टी करत आहेत. बर तर किशोरजी मला असं वाटते की हां बोला नाही बोला, आपण बोला, वाक्य पूर्ण करा. नाही नाही मला एकच बोलायचं आहे की राणा दामपतांनी आपलं जबाबदारीने काम करावं. हां ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांचं उत्तरदायित्व पूर्ण करावं. आणि महाराष्ट्रामध्ये राजधर्मानी उद्धवजीने कालच्या भाषणात स्पष्ट केलं ना हां की आमच्या प्रायोरिटीज फिक्स आहेत, हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे. बर मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला विकासाच्या आणि महाराष्ट्राचा सगळं कार्यक्रम त्यांनी दिला आहे. हां तर त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्याच्यानंतरही सकाळी उठून काहीतरी बोलायचं त्याला काही अर्थ नाही. बरं. मी राणा दाम्पत्यांनी केलेल्या आरोपाचं खंडन करतो आणि त्यांनाही मी सुबुद्धी देऊ, त्यांच्यातले विकार कमी करू असं हनुमानांना विनंती करतो. बर किशोरजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर राज्यातला सध्याचा अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे अतिरिक्त ऊसाच्या गाळपासंदर्भातला. अतिरिक्त ऊस राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तसाच शिल्लक आहे. ही समस्या तातडीनं सोडवण्याची गरज आहे. हा प्रश्न सध्या चांगलाच तापलेला आहे. ऊसाचं अद्यापही गाळप झालेलं नाही, त्यात अनेक कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. शेतातच आपला ऊस वाळून जाण्याच्या नैराश्यातनं शेतकरी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतायत. आणि शेतकऱ्यांना खरं तर आता प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. मात्र सरकार ही मदत शेतकऱ्याला केव्हा जाहीर करणार, काही शेतकऱ्याला दिलासा देण्यासंदर्भातले निर्णय सरकार घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यभरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण यावर एक नजर टाकूया. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे ऊस उत्पादनातही वाढ झाली. 100 वर्षातलं विक्रमी ऊस उत्पादन यंदाच्या वर्षी झालेलं आहे. 13.50 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाचं पीक घेतलं गेलं आणि आतापर्यंत 132 लाख टन साखरेचं उत्पादन घेतलं गेलेलं आहे. आणखी 5 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. मात्र मे महिना आता जवळपास संपत आला तरी सगळ्या ऊसाचं गाळप अजूनपर्यंत होऊ शकलेलं नाही. 40 लाख टन ऊसाचं पावसाळ्याआधी गाळप होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर गाळपाला उशीर झाला तर ऊसाच्या वजन आणि उतार्यात घट होत असते. सोबतच इतकं जबरदस्त ऊन सध्या राज्यभरातल्या अनेक भागात आहे. त्यामुळं मजूर आणि ऊन या दोन मुद्द्यांमुळं तोडणी रखडलेली आहे. अस्वस्थता आहे, नैराश्य आहे शेतकऱ्यांमध्ये आणि याच सगळ्या गोष्टींमुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा जो एक प्रश्न आहे तो आता दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करताना दिसतोय. राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत लावलेला ऊस या वर्षीचा जानेवारी उलटून गेला तरी अजूनही फडातच उभा आहे. ऊस नेण्याचा कालावधी संपून गेल्यानं ऊस तसाच शेतामध्ये उभा आहे, फडात उभा आहे. ऊस अजून उचलला गेलेला नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू आलेले आहेत. अशाच काही उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. शेतकऱ्याच्या वाट्याला अजून किती दिवस समस्यांचं चक्र असणार आहे हाच खरा प्रश्न पडतो. आपण
उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यातल्या हसेगाव या गावात आहोत आणि आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठी आत्ता क्षणाला शेतकऱ्यांची ही समस्या आहे की ऊस अजूनही कारखान्याच्या वतीने वेळेत उचलला गेलेला नाही. गेल्या जानेवारीत लावलेला हा ऊस आहे. पाहू शकता तुम्ही की उघड्या डोळ्याने हा वाळलेला ऊस बघण्याची परिस्थिती शेतकऱ्यावरती ओढवलेली आहे. जर अगदीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीची तीव्रता सांगायची झाली तर याच्यात रसच उरलेला नाहीये तर काय याचं वजन भरणार आहे. बघा ना, तर तो अक्षरशः वाळलाय, म्हणजे कडाकड तोडताना याचा आवाज येतोय, अशी सगळी परिस्थिती. आणि असा हा फडातला उभा ऊस जो आहे तो शेतकऱ्यांना बघावा लागतोय. याचे काहीच पैसे हाती येणार नाहीये. गेल्या जानेवारीत हा ऊस जो होता तो शेतकऱ्यांनी लावलेला होता. माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत, म्हणजे आता गेला जानेवारी तो हा जानेवारी संपून आता 3 महिने अधिकचे होऊन गेलेले आहेत. म्हणजे बघा, याचे काहीच पैसे शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकत नाही. बरोबर ना? काय नेमकी परिस्थिती? सर, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये ऊस लावलेला आहे हा. तर आज जानेवारी उलटून एक 3 महिने 4 महिने एक्स्ट्रा झालेले आहेत. आज ऍक्च्युली परिस्थिती अशी आहे की आज ह्या शेतामध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्या पाण्याच्या अभावी ऊस वाळलेला आहे. लाईटीचा प्रश्न गंभीर आहे. कारखाना वेळेत घेऊन ऊस जात नाही. त्याच्यासाठी अनेक गोष्टीला सामोरे जावं लागतंय. संध्याकाळी यावं लागतंय भिजवायसाठी. बरं, ह्याच्यात भिजवून पण आज ही जमीन भिजत नाही. आज जमीन सगळी फाकलेली, काही ह्या जमिनीमध्ये राहिलेलं नाही. ह्या ऊसा आता जर आपण तोडला, ही आता तुम्ही बघू शकता ह्याची परिस्थिती काय आहे ह्याच्यात. आता हे सांगा मला, आज वजन काय येणार आहे ह्या ऊसाचं? काहीच वजन येऊ शकत नाही ऊसाचं. आज आमचं 60% लॉस आहे याच्यामध्ये. जे आम्हाला 2 पैसे राहायचे ते आज आमचे पदरून पैसे जातात. हे अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं शेतकरीनं? म्हणजे हे कसं, अर्थात कारखान्याचं नियोजन चुकलेलं आहे. कारखान्याचं नियोजन चुकलेलं आहे सर, सरकारचं नियोजन चुकलेलं आहे. वेळेमध्ये ऊस जायला पाहिजे पण गेलेला नाही. आज आमच्या शेजारी 2-4 कारखाने आहेत पण कुणीही इथं फिरकत नाही. आज पैशाची अपाट मागणी करते. आज 1 एकर जर ऊस तोडायचा म्हणलं तर लेबर 15,000 ते 20,000 रुपये मागते. आज ड्रायव्हरला एंट्री द्यावं लागते 1,500 ते 2,000 रुपये सर. मग अशा परिस्थितीमध्ये हे ऊस लावून कारखान्याला आम्हाला काय राहते? आज आमचे पदरचे पैसे जाते. हे काय ह्याचे सांगा. आम्हाला असं वाटतं की सरकार मायबापनं थोडंसं आमच्याकडे बघावं, शेतकऱ्याला काहीतरी आर्थिक मदत द्यावी ह्याच्यातून. काही नाही तरी शेतकरी आज उभारलेला नाही. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले इथं तरी आणखीन हा वावरात आता ही नीट कधी आम्ही क्षेत्र करायची, ऊस कधी तुटून जाणार, ह्याच्यात आम्ही नांगरणी कधी करायची, नंतर दुसरं जर पीक सोयाबीन वगैरे घ्यायचं म्हणलं, ऊस लावायची तर आमची मुळीच इच्छा राहिलेली नाही आता. कारण का ह्याच्यामध्ये आज आम्ही एवढं लॉस मध्ये की आज आमच्या घर परपंच साऱ्या भागवायचं मुश्किल झालेलं आहे. समजू शकतो दादा, तुम्हाला तुमच्या अश्रू अनावर झालेले आहेत. तर मायबाप सरकार हे इथल्या शेतकऱ्याचं दुःख, आणि हे दुःख म्हणजे आता हे म्हणावं लागतंय या गोड ऊसाची कडू कहाणी सांगत असताना की मंत्रालयात बसून हा विषय तुम्ही सोडू शकत नाही. तुम्हाला थेट इथे शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन थोडंसं तरी बघावं शेतकऱ्याची अवस्था काय आहे. आज तुम्ही एसी मध्ये बसता, आज तुमचे वेगळे वेगळे भांडणं चालू, शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला आज कुणालाच वेळ नाही. तुमचंच बघावं लागतंय आम्हाला की हे ह्याच्यावरची चिखलफेक करायची, त्यानं तिच्यावरची चिखलफेक करायची. हे तुमचे भोंगे असतील, बाकीचं राजकारण असेल ते बाजूला ठेवून थोडंसं शेतकऱ्याकडे बघावं, एवढीच मुख्यमंत्र्याला मागणी, दुसरं काही नाही आमची अपेक्षा. यापेक्षा अधिक काही मी व्यक्त व्हायला हवं. मला असं वाटतं हाच आवाज आहे, हा तुमचा मतदार आहे. हा जर तुम्हाला सिंहासनावर बसू शकतो तर हा तुम्हाला खाली उतरवू शकतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून याच्या आवाजाला वेळीच दाद द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, कळंब, उस्मानाबाद. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा ऊसाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आलेला असताना सुद्धा 10.5 लाख टन ऊस गाळपाविना अजूनही शेतात तसाच उभा आहे. जिल्ह्यात एकूण 23 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 9 कारखाने बंद झालेले आहेत. राहिलेल्या 14 साखर कारखान्यांवर आता या ऊस गाळपाचं मोठं आव्हान आहे. एकीकडे तोडणी कामगारांची वानवा आणि त्यात साखर कारखान्यांचं बिघडलेलं नियोजन यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेत. गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या ऊसाला तोड येईल या आशेवर शेतकरी बसलेत. काही ठिकाणी ऊसाला अक्षरशः तुरे आलेले आहेत, वजन घटलेलं आहे. आपला ऊस तुटून साखर कारखान्यांना जाईल की नाही ही आशा सुद्धा आता शेतकऱ्यांची मावळलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आजही जिल्ह्यातल्या जवळपास 14 तालुक्यामध्ये 10.5 लाख टन ऊस शेतामध्ये आजही तसाच उभा आहे. आता मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहे आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या या एका शेतकऱ्याचा जर ऊस आपण बघितला तर जवळपास 4 महिन्यापूर्वीच हा तुटून जायला पाहिजे होता, मात्र तो आजही शेतामध्ये उभा आहे. आजही त्याला तोड मिळत नाही आहे. शेतकरी आज आस लावून बसलेले आहेत की ऊसाला तोड येईल,
मात्र वाट बघता बघता ऊसाच्या अगदी आपण जे ग्रामीण भागामध्ये खोडक्या झाल्या त्याचं वजन राहिलं नाही आहे, त्याला तुरे आलेत, अशी परिस्थिती झालेली आहे. दुसरीकडे सकाळपासून मी शेतकऱ्यांना फोन करतोय ज्यांचे ऊस शेतामध्ये उभे आहेत, अशा शेतकऱ्यांना बोलावतोय, मात्र कारखानदारांची एवढी दहशत आहे किंवा एवढी धास्ती आहे ते बोलायला सुद्धा तयार नाही आहे. मात्र काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि हे मला भेटलेत, आपण त्यांच्याशी बोलू. तुम्ही देखील शेतकरी आहात आणि शेतकरी संघटनेचं देखील काम करताय. काय परिस्थिती जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि काय शेतकरी कसे अवस्थेमध्ये सध्या आहेत? विषय असा आहे, ही परिस्थिती काय आज अचानक उद्भवलेली नाही. मागच्या वर्षी आम्ही ऊसाच्या लागवडी केल्या, खोडवे राखले. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची नोंद कारखान्याकडे दिली. कारखान्यांनी तो एकत्रित नोंदीचा आकडा आहे तो प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर ह्या कार्यालयाला दिला. त्या कार्यालयाच्या विभागातील नाशिक आणि नगर दोन जिल्ह्यातील ऊस लागवडीचा पूर्ण आकडा प्रादेशिक तुमच्या यांच्याकडे गेला, साखर आयुक्त पुणे. आणि साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयाकडे राज्यात किती हेक्टर ऊस नोंद झालेली हा पूर्ण आकडा त्यांच्याकडे आलेला होता. आणि आम्ही मागच्या वर्षीच बोललो होतो का बा हा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पण या विषयावर साखर कारखानदार म्हणजे आपण जे संचालक मंडळ निवडून देतो ते, प्रादेशिक सहसंचालक आणि साखर आयुक्त या सर्वांनी हा जो विषय होता याच्या बाबतीत शेतकऱ्यांना पूर्णपणे अनभिज्ञ ठेवलं, याची जाणीव त्यांना होती. आणि मग हा 1 लाख टन ऊस जर शिल्लक राहिला तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार आमचं म्हणणं असं आहे का याला जबाबदार कारखाना संचालक, प्रादेशिक सहसंचालक आणि साखर आयुक्त हे व्यक्तिगत जबाबदार धरले पाहिजे. कारण ही जबाबदारी यांची. जर जिल्ह्यात पूर्ण क्षमतेपेक्षा जादा नोंदी आता जर ऊस हा शिल्लक राहिला तर याला जबाबदार कोण असा यांचा प्रश्न आहे. शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत. काय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे? तुम्ही ऊसाच्या तोडीची वाट बघताय आणि काय परिस्थिती झाली आहे? आता ह्या अशा पद्धतीनं वाळलेला आहे ऊस आणि हा सगळा 100% असा वाळलेला नाही आहे. पण याची जर टक्केवारी बघितली अशा वाळलेल्या ऊसाची तर ही 30 ते 35% असा वाळलेला ऊस या ऊसामध्ये निघतोय. आणि याला कारण आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते त्याला. पाटाच्या पाण्याचं रोटेशन हे वेळेवर येत नाही आहे. आणि हे ऊस तोडायला ऊस तोड कामगार धजत नाही आहे. कारण या ऊसाला वाडे राहिलेले नाही, त्यांच्या जनावरांना खायला वाडे नाहीत आणि उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. ते लोक आता सर्रास पैसे मागत आहेत शेतकऱ्यांना. 10,000 रुपये एकरी ऊसतोड मजूर आपल्याला मागतायत, तर ते देण्याची परिस्थिती नाही आहे. शेतकरी आहेत यांचा ऊस आजही उभा आहे आणि तो वाळून चालला आहे. याच्याकडे हे कारखानदार लक्ष देणार आहेत का आणि हा ऊस त्यांचा तुटणार आहे का, असाच त्यांचा सवाल आहे. हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यवतमाळमध्ये साखर कारखान्यांच्या धोरणामुळे इथला शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय. कारखाना बंद पडल्यानं ऊस जागेवरच वाळताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. शासनानं मध्यस्थी करून कारखाने सुरू करावेत अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. या कारखान्याच्या भरोशा पोफाळी वसंतच्या भरोश्यावर आम्ही ऊस लावायचे आणि एकमेव कारखाना आहे असा की जे विदर्भामध्ये 1 नंबरला कारखाना आहे सहकारी क्षेत्रामध्ये. आणि ते 4-5 वर्षापासून ह्या नाकारते लोकांमुळं बंद पडला. पण आज आमची एवढी परेशानी व्हायली की बाहेरगावचे जे कारखाने आहेत प्रायव्हेट तत्वावरती, खाजगी तत्वावरती ते कारखाने आहेत ते लूटमार करत आहेत. एका एकरला ऊस नेण्यासाठी 12-12 हजार रुपये मागत आहेत. आणि हे करून या ट्रॅक्टरवाल्याचे अलग पैसे, तोडीवाल्याचे अलग, त्या साहेबाचे अलग, असे करून आम्हाला एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळं कारखाना चालू होणं गरजेचं आहे. साखर कारखाना म्हणजे आमच्या विभागातली कामधेनू आहे. ती जर बंद राहिली तर शेतकऱ्याला आम्हाला पोट भरणं सुद्धा मुश्किल आहे. कारण जर आम्ही सोयाबीन पेरलं तर पाऊस जास्त पडत आहे आणि सोयाबीन चिबडून ते खराब होत आहे सोयाबीन. त्याच्यानंतर आम्ही जर हरभरा पेरला तर आमचा हरभरासुद्धा वातावरणामुळं जळून जात आहे, त्याला काय आवरेज येत नाही आहे, काय परवडत नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला जर ऊस लावायचा असेल तर हे कारखाना सुरू असायला हवा. कारण जे प्रायव्हेट कारखाने जे आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची शेतकऱ्याची लूट करत आहेत की भयानक. कारण एक एकर ऊस तोडण्यासाठी 10-10 हजार रुपये एका टोळीला द्यावं लागत आहेत.
एक ट्रॉली भरण्यासाठी एका ड्रायव्हरला 500-1000 रुपये त्याला भत्ता द्यावा लागत आहे. आणि एवढे करून जर ऊस कारखान्यापर्यंत गेला तर तिथं कारखाना एखादा त्या काट्यामध्ये हे करून आमचं तिथं नुकसान होत आहे. भाव बरोबर भेटत नाही. अशा विविध समस्या हे एक कारखाना बंद असल्यामुळं आमच्यासमोर या ठिकाणी उद्भवल्या आहेत. 4 कारखान्याच्या क्षेत्रातला असलेला ऊस हा उभा कारखान्याच्या बोगस कारभारामुळे आणि कर्मचाऱ्याच्या याच्यामुळे अपुऱ्या नियोजनामुळे माझा ऊस शेतामध्ये उभा राहिलेला आहे. तरी आता ऊस उभाच आहे. आजूबाजूला वाहनवाले गाड्या टोळ्या भरपूर असतावेळी सुद्धा आमच्या ऊसाची कोणीही कारखान्याने किंवा तोडणाऱ्याने काही दखल घेतली नसल्यामुळे आमचा ऊस शेतामध्ये आज पूर्ण उभा आहे. चांगला पाऊस झाल्यानं यंदा जालन्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं अतिरिक्त ऊसाची लागवड केली. दिवस रात्र एक करून पोटच्या लेकराप्रमाणे पालन पोषण केलं. ऊसाचं पीकही चांगलं जोमानं वाढलं. शेतकऱ्यानं अनेक स्वप्न रंगवली. मात्र गाळपाअभावी आजच्या स्थितीला जिल्ह्यातील तब्बल 7 ते 8 लाख मेट्रिक टन ऊस तसाच शिल्लक आहे, पडून राहिलेला आहे. बळीराजाच्या आनंदावर विरजण पडलेला आहे. तो चिंतातूर झालाय. पावसाला आता अवघे काहीच दिवस राहिल्यानं या ऊसाची तोडणी केव्हा होणार असा प्रश्न त्याला सतावतोय. ऊस संपत नाही तोपर्यंत हंगाम बंद करू नये, नाही अन्यथा या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढेल. शेतकऱ्यांनी निराश होऊन हताश होऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. आपण जिल्हाधिकारी, साखर आयुक्त आणि कारखाना प्रशासन यांना निवेदनं द्यावी, तक्रारी कराव्या, त्याच्या पोचपावत्या आपल्याकडे ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला न्यायालयीन लढाई लढून या कारखानदाराकडून नुकसान भरपाई मिळवून घेता येईल. जीव देण्यापेक्षा आज संघर्षाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. हेच अपील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही करत आहोत. एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं आपली व्यथा कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. पाहूया. मी ऊस बोलतोय. पेरीहून आलो सरीत मला टाकलं, मालकानं माझ्या जीवापाड राखलं. मला फुटले कोंब, मालक झाले खुश, कर्जाच्या दरीतून मला काढेल म्हणे ऊस. मला आली नव्हती, झालो हिरवागार, मालकाच्या आनंदाला नाही राहिला पार. रात्री बेरात्री मला मालक पाणी देई, उधारीनं खत घेऊन माझी काळजी घेई. मी आलो वाड्यात, आनंद होता वाड्यात, माझ्या भरोसे मालक फिरे सावकाराच्या पुढ्यात. मी झालो मोठा, प्रकार असा घडला, माझ्या सावलीला बसून मालक माझा रडला. मालक मला तोडा अन कर्ज तुमचं फेडा, माझ्याच साखरेचा अनायक पेडा. तोड काही येईना, घेऊन कोयता सुरा, मीही झालो म्हातारा, फुटला मला तुरा. मालकाला माझ्या वाचवा, वाऱ्यानं मी डोलतोय, ऐका माझी कळकळ, मी ऊस बोलतोय, मी ऊस बोलतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उदयपूरमध्ये होत असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होणार असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये. या बैठकीमध्ये चिंतन शिबिरात पारित करण्यात येणाऱ्या ठरावांवर शिक्कामोर्तब केलं जाईल. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, चिंतन शिबिराचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक होतीये. काय नेमकं घडतंय आज? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, आज काँग्रेस चिंतन शिबिराचा हा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसामध्ये जे 6 समित्या आहेत त्या 6 समित्यांच्या संदर्भातला प्रस्ताव आज पारित होणार आहे. त्या संदर्भातला अंतिम अहवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर महत्वाचं म्हणजे यामध्ये संघटना आणि राजकीय असे हे 2 समित्या अत्यंत महत्वाच्या. या दोन्ही समित्यांच्या मध्ये अनेक महत्वाचे प्रस्ताव आलेले आहेत. ज्याच्यामध्ये एक कुटुंब एक तिकीट हा सगळ्यात महत्वाचा प्रस्ताव आहे. त्यानंतर कमीत कमी 5 वर्षापर्यंत पक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तीला देखील तिकीट द्यावी अशा प्रकारे. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर राजकीयांमध्ये काँग्रेसने राज्यामध्ये समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यासंदर्भातला एक प्रस्ताव दिलेला आहे. ज्यामध्ये
आणि आघाडी करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेण्यासंदर्भातलं देखील एक प्रस्ताव दिलेला आहे, ज्यावर त्यांनी म्हटलंय की स्थानिक नेते त्यांच्या सूचना सर्वोच्च प्राधान्य द्यावं. आणि त्यानंतर सोबतच जर एक अतिशय महत्वाची सूचना जर बघितली आपण तर राज्यसभेसाठी कमाल 2 वर्षाची मर्यादा निश्चित करण्यात येण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेली आहे. या 2 समित्यांचे अहवाल निश्चितपणे काँग्रेसचं नवीन चेहरा कसा असेल, नवसंकल्प कसा असेल या संदर्भात स्पष्टपणे जाणवतंय. आणि सोबतच या संदर्भात एक अतिशय महत्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलंय की संपूर्ण जेवढ्याही संघटना आहे त्या संघटनांमध्ये SC, ST आणि OBC सोबतच महिला यांना 50% नेहमी त्याचा सहभाग द्यावा. याचा अर्थ असा होतो की काँग्रेस आता बदलत आहे, परंपरागत काँग्रेस देखील बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता होऊ शकतं की आगामी काही दिवसांमध्ये आपल्याला नवीन अध्यक्ष देखील पाहायला मिळेल, ते राहुल गांधीच्या चेहऱ्यात असेल अशी शक्यता आहे. पण ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काही नेत्यांनी मागणी केली आहे, जर राहुल गांधी अध्यक्ष होत नसेल तर प्रियंका गांधींनी अध्यक्ष व्हावं अशा प्रकारची सूचना देखील एक प्रस्तावाच्या स्वरूपात या प्रशांत, मग याची शक्यता कितपत आहे? प्रियंका गांधी पुढच्या काँग्रेसच्या अध्यक्ष असू शकतील का? काही त्याबद्दलची माहिती समोर येताना दिसतेय? या संदर्भाची मागणी जेव्हा खास करून राजकीय समितीच्या बैठकीमध्ये पुढे आली, ज्या नेत्यांनी ही मागणी केली त्या नेत्यांना संपूर्णपणे बोलू दिलं नाही अशीही त्या नेत्यांचं म्हणणं आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे होते. त्यावेळेस सोनिया गांधी देखील त्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की राहुल गांधींनी राजीनामा द्यायला नको होता, पण दिला. आता गेल्या 2 वर्षापासून त्यांची आम्ही मनधरणी करतो, पण ते काही अध्यक्ष व्हायला तयार नाहीये. त्यामुळे प्रियंका गांधींना देखील नुसतं उत्तर प्रदेशामध्ये त्यांना अटकून ठेवणे योग्य नाहीये. त्यांना आता देशाच्या पातळीवरती राजकीय संधी देण्याची गरज आहे. जर राहुल गांधींना अध्यक्ष करायचं असेल तर राहुल गांधींनी संपूर्ण आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्याची गरज आहे. देशभ्रमणासाठी निघण्याची गरज आहे. बसद्वारे, पदयात्रेद्वारे, रेल्वेद्वारे त्यांनी ही देशभ्रमण करावं आणि जनजागरण अभियानच्या माध्यमातून हा जो टप्पा असेल पदयात्रेचा या निमित्ताने जनतेशी जुळावं, तरच त्यांनी अध्यक्षपद घ्यावं. अन्यथा प्रियंका गांधीला अध्यक्ष बनवावं अशा प्रकारचे देखील प्रस्ताव या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आपण निश्चितपणे जाणून घेऊया. पुढची बातमी बघूया. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांवर पाणी फेरलं गेल्याची टीका त्यांनी केलेली आहे. तर राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंची झोप उडते असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल BKCच्या मैदानावर जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष म्हणजे भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजपचं याबाबतीत काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नितेश राणे, भाजप आमदार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नितेशजी, काल एकूणच मुख्यमंत्र्यांनी बरीच वक्तव्य केली. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा उल्लेख केला. आपली काय प्रतिक्रिया एकूण कालच्या भाषणावर? काल ज्या पद्धतीने त्यांनी देवेंद्रजींवर टीका केली, हेच देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी 5 वर्ष 14 ते 19 मध्ये फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला सांभाळलं, त्यांचे लाड सहन केले. 5 वर्ष ते सत्तेमध्ये असताना पण टीका करत होते, तरी पण तुमच्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्या मागण्या पूर्ण केल्या. तुमच्या घराला अनधिकृत घरांना परवानग्या दिल्या. ठाकरे ट्रस्टला 3 जुनी महापौरची काही परवानग्या, सगळ्या तुमचे लाड सहन केले. त्यात देवेंद्रजींना तुम्ही काल टीका करतात. पण मला आश्चर्य वाटलं नाही याबद्दल, कारण का जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तो समाजाचा काय भारतीय जनता पक्षाचा कसा होणार? काल तुम्ही सांगा, बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांवर अक्षरशः ह्यांनी पाणी ओतलेलं आहे. संभाजीनगर करण्याची काय गरज? अहो, तुमच्याच वडिलांची मागणी होती. त्याच वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं ना, की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मग वडिलांचं स्वप्न होतं ते संभाजीनगर झालं पाहिजे, त्याला तुम्ही सोडून दिलं काल. त्याच वडिलांनी 93च्या बॉम्बलास्ट नंतर मुंबई वाचवली होती. आज त्याच मंत्र्याचं नवाब मलिकाचा तुम्ही राजीनामा घ्यायला मागत नाहीये. म्हणून मी बोलतो ना, जो व्यक्ती आपला वडिलांचा होऊ शकला नाही तो आमचा काय होणार? पुढची बातमी बघूया. पुण्यामध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून आज सिंहगड बंद आंदोलन केलं जात आहे. सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी ई-बस प्रवासाच्या सक्तीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. ई-बस बॅटरी अभावी बंद पडत असतात. धोकादायक वळणांवर कठड्याला या बसेस धडकल्याच्या घटना वारंवार घडतायत. अपघात झाल्यावर
PMPMLA किंवा वन विभाग कोणतीही मदत करत नसल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. सिंहगडवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी जी बस सेवा सुरू करण्यात आली त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि सगळी जी शिवप्रेमी आहेत त्यांचे आक्षेप आहेत. नेमके काय आक्षेप आहेत आणि अपघात होण्याची शक्यता तुम्ही म्हणालात होता 2-3 वेळा ते प्रकारही समोर आलेले आहेत आणि जो भुर्दंड नाहक पर्यटकांना सहन करावा लागतो त्या विरोधात हे आंदोलन तुम्ही करतो म्हणतायत, पण प्रशासनाचं काय म्हणणं आहे? आदरणीय अजितदादा पवार यांच्या महत्वाकांक्षेने हा निर्णय आमच्या शिवप्रेमींवर नागरिकांवरती लादलेला आहे की तुमच्या स्वतःच्या गाड्या ह्या खाली लावायच्या आणि ई बसच्या माध्यमातूनच गडावर जायचं. तर हे एक प्रकारचा अन्याय आहे. ई बस ही कमी क्षमतेची आहे, त्यामुळे आपण 15 दिवसात बघितलं की 2 ते 3 वेळा अपघात झाला. अपघात झाल्यानंतरच्या काही उपाययोजना या दोन्ही विभागाकडे नाहीत. साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा गडावरती नाही. तिकिटाचा दर हा पर हेड 100 रुपये, जे 50 रुपयात 5 जण जायचे एका 4 व्हीलरमध्ये, आता त्या 5 जणांना 500 रुपये किमान तिकिटासाठी द्यावे लागतात. ही आर्थिक लूट हे वन विभाग करत आहे. अर्थात यानंतरची काय भूमिका असणार आहे? तुम्ही आंदोलनाची दिशा काय ठेवणार आहात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या? आम्ही दर रविवारी सिंहगड बंद आंदोलन आम्ही राजे शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. अजितदादा पवार यांनी हा हट्ट सोडावा आणि त्यांनी पूर्वी असलेला सिंहगड तिथं जाणारे शिवप्रेमी शिवभक्त हे स्वातंत्र्य मनाने जात होते तसेच जावे अशी आमची इच्छा आहे. पण PMPL आणि वन विभागाचं म्हणणं काय? तुमच्या प्रश्नाची उत्तरे होती त्यांच्याकडे? आम्ही जे प्रश्न केले त्यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यांनी तो जो निधी गोळा करणार आहे त्याचं सिंहगडाच्या संवर्धनासाठी काय करणार आहेत याचंही त्यांच्याकडे उत्तर नाही. अपघात झाल्यास त्यांच्याकडे उत्तर नाही. एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण भोंग कारभार आहे. अगदी थोडक्यात एक शेवटचा प्रश्न, नागरिक जे आहेत पर्यटक आहेत त्यांचा आक्षेप अजून समोर आलेला नाहीत, त्यामुळे तुम्हीच त्यांची बाजू घेत आहेत का आणखी तुमच्याकडे तक्रारी झाल्या होत्या? तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी सुद्धा आक्षेप लावलेले आहेत. आमच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांना वाचा फोडण्यासाठी काही आपले मीडिया जर का त्यांच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच ते सुद्धा समोर येतील. या पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? यापुढे आम्ही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे. त्यांना इलेक्ट्रिक बस चालू ठेवायची असेल तर ठेवू द्या, पण आमच्या प्रायव्हेट गाड्यांना परवानगी द्या, आम्ही वरती जाणार. तर हा रोष बघतो आपण मागील 2-4 तासापासून हा जो सिंहगडावरला जाणारा रस्ता आहे तो बंद केलेला होता या सगळ्या आंदोलकांनी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात झाला होता. आता या सगळ्या प्रकारानंतर इशारा देण्यात आलेला आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दर रविवारी अशाच पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि एकंदर जिल्हा प्रशासन याच्याकडे काय याची दखल घेते हे बघावं लागेल. व्हिडिओ न्यूज गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत. सिंहगडवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी खरं तर PMPLने ई बसची सेवा सुरू केली होती, मात्र आता ती अडचणीची ठरते. आपण बघतो आहोत की या बस शिवाय किंवा ई बस शिवाय खाजगी वाहनांनी प्रवास करणं हे आता बंद करण्यात आलं आणि त्यामुळं हा प्रवास सक्तीच्या केल्यानंतर अनेकांना त्याची अडचण वाटते. आता माझ्यासोबत हे एक पर्यटक कुटुंब आहे, ते खरं तर लहान मुलं सुद्धा दिसत आहेत. सकाळपासून तुम्ही आलात, तुमची वाहन जाऊ देत नाहीत का? काय झालं? काय सांगितलं गेलं की बंद आहे सध्या 2 व्हीलर वगैरे 4 व्हीलर. तेवढे थांबलोय आम्ही 1.5 तासापासून. किती वेळ थांबलायत आणि काय वाटते तुम्हाला जाऊ द्यायला पाहिजे? हो, जाऊ द्यायला पाहिजे. कसं आता हे गावाहून आले, मी पण इथंच असतो कोणी गावलेलं, त्यामुळे आपापल्या स्वतःच्या वाहनांनी टोल घेऊन सोडणं गरजेचं वाटतंय का ई बसनीच ही जी सक्ती आहे ती गैर वाटते? हो, ते तर वाटतंय की आपलं जे पर्सनल व्हेकल आहे त्यांनी जायला हवं. कारण की जर आपण बघितले चार्जेस पण खूप आहे. जे सामान्य नागरिक आहे त्यांना हे परवडणारं नाही ना. कसं मग मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी सुविधा फ्रीमध्ये पण करायला हवी असं मला वाटतं. सर्वांसाठी जे शिवप्रेमी आहेत ते सर्वांना तिथे जाण्याची संधी मिळायला हवी. अर्थातच. त्यामुळे अत्यंत महत्वाचा विषय. स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? ई बस खरं तर सुविधा म्हणून त्यांनी सेवा सुरू केली होती, पण त्यात असुविधा ठरते. काय काय अडचणी येतात? वन विभागाने ही ई बसची सुविधा करताना त्या ठिकाणी थोडं स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आम्ही वन विभागाला काही पर्याय दिल्यात. आता 2-3 दिवसावर DFO पाटील साहेबांशी बोललो, ते पण त्यातून सकारात्मक आहे. त्यांना आम्ही एक पर्याय दिला की शनिवार रविवार तुम्ही बस चालवा आणि इतर दिवशी 1-1.5 तासाच्या फरकाने 1-2-3 बस ठेवून 1-1.5 तासाच्या टप्प्यात फक्त बसच जाईल. नंतरच्या 1.5 तासाच्या टप्प्यात 2 व्हीलर 4 व्हीलर जातील आणि त्यातून दोन्ही समतोल राहील. कारण प्रत्येकाला 100 रुपये एवढं तिकीट ठेवण्यात आलेलं आहे त्या बसनी आणि जर सुरुवातीला काय होतं
आणि आता काय भुर्दंड असेल? 100 रुपये होते एका पर्यटकाला, म्हणजे 4 व्हीलरला, आणि एक 2 व्हीलरला 50 रुपये होते. आता ह्यातून काय केलं त्यांनी, एक 33 सुरक्षा रक्षक वनसंरक्षक होते की जे त्यांच्या पगाराचे थोडं भागत नव्हतं वर्षात, तर त्यातून आणि 22 आता गाईड घेतलेले आहेत. म्हणजे गाईड, प्रत्येक गाडीला गाईड देऊन पर्यटकांना वाटलं तर ते गाईड बरोबर जातील वरती. ते गाईड आणि पर्यटकांचा आपलं वनसंरक्षक सुरक्षक यांचा पगार धरून त्यांनी ते गाईडसाठी 10 रुपये स्वतंत्र केले आणि खाली वाहनतळ एक भाड्याने घेतलंय, ते वाहनतळाचं एक भाडं अशा पद्धती केलेली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणते की आम्ही योग्य पद्धतीने सुरक्षा देतो आहे, मात्र अपघात जर झाला तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, जखमीवर उपचार करण्यासाठी कुठलीही वर सुविधा नाही आहे. त्याचबरोबर ई बसेस ज्या आहेत त्या चार्जिंग अभावी बंद पडत आहेत. त्या लांबी जास्त असल्यामुळे जे घाटवळणचे जे रस्ते आहेत तिथेही बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे असुविधा होतीये हे स्पष्ट दिसतंय. जे पर्यटक आहेत एकाच वाहनातून त्यांच्या एक कुटुंब जाऊ शकत होतं आणि मात्र 100 रुपये त्यांना द्यावं लागत होते. आता मात्र प्रत्येकी 100 रुपये द्यावे लागतात आणि त्यामुळे कुठेतरी आर्थिक भुर्दंड आहे आणि त्याचबरोबर प्रवासाचं जी हमी, असुरक्षित प्रवासाची जी हमी आहे तीही मिळत नसल्याने ह्या सगळ्या अडचणी येतात. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन किंवा एकंदरीत प्रशासन यावर काही तोडगा काढते का हे बघावं लागेल. तुर्तास तरी आंदोलन झाल्यामुळे आता या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्येवर मोठा परिणाम झाला आहे हे म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, सिंहगड. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी पालघरमधली आहे. भर लग्नात आनंदावर विरजण पडल्याचा प्रकार घडलाय. सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन पालघरमध्ये केलं गेलेलं होतं. यावेळेला अचानक वादळ आल्यानं लग्न मंडप उद्ध्वस्त झाला. वधूवरांसह वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. या सगळ्या प्रकारामध्ये 4 जण जखमी झालेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेलं आहे. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. विजय, वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप कोसळून छोटासा दुर्घटनेचा प्रकार घडलेला आहे, मात्र आनंदावर विरजण पडलंय सगळ्यांच्या. काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच एक ऐना या ठिकाणी जे सामुदायिक विवाह सोहळा पार पडत होता. 125 जोडप्यांचा सामुदायिक विवाह या ठिकाणी पार पडत असताना अचानक वावटळ आले आणि त्या वावटळामुळे जो आहे पूर्णतः हा विवाह सोहळ्याचा मंडप जो आहे तो कोसळलेला आहे खाली जमिनीवरती आणि त्यामध्ये 4 जण जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले. कुठतर विरजण पडले म्हणलं तरी चालेल या ठिकाणी, कारण अचानक वावटळ आल्यामुळं आणि सगळ्यांची धावपळ जे आहे मंडप कोसळल्यामुळं झाली. त्या ठिकाणी ब्राह्मण असतील, वराडी लोक असतील, नवरा बायको असतील, त्यांची जी त्या ठिकाणी धावपळ जर आपण बघितली आणि त्याच्यामध्ये जवळपास 4 लोक जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत आणि त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. परंतु आता जर बघितलं तर या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा जो आहे तो काही सणापूर्वीच पार पडलेला आहे. परंतु मंडप नसताना, कारण वादळ आल्यामुळं हा पूर्णतः मंडप जो आहे त्या ठिकाणी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बिलकुल विजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.